श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आज हा संदेश त्यांच्याचपर्यंत पोहोचेल जे माझे प्रिय भक्त आहेत आणि जे माझा संदेश मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार करू इच्छितात. इतरत्र जे फक्त मला वगळण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हा संदेश नाही. जेव्हा तुमच्या मनातील ती मोठी इच्छा पूर्ण होणारे काही संकेत तुम्हाला प्राप्त होऊ लागतात, तो मार्ग, ती दिशा दिसू लागते, तेव्हा समजून जा की माझा चमत्कार काही काळातच तुमच्यापर्यंत येत आहे. काहीतरी अद्भुत तुमच्यासोबत घडणार आहे. सर्व काही व्यवस्था मी पाहत आहे, कारण मी तुमचा समर्थ आहे. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे काहीतरी तुला खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होणार आहे. तुझी इच्छा जी मी जाणली आहे ती पूर्ण करणारे आशीर्वाद आता तुझ्या मार्गात येत आहेत. पुढील 5 मिनिटे तुझ्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहेत याचा आता तुला खूप काही परिणाम दिसून येणार आहे. येणारे पुढील काही तास तुझ्यासाठी अद्भुत आनंद देणारे ठरणार आहेत. कधीकधी तुम्हाला वाटणारा त्रास तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, तर तुमच्यासाठी असे काहीतरी अद्भुत घडवण्यासाठी येते, ज्यामुळे तुमच्या जीवनात ते खूप काही तुम्हाला प्राप्त होताना दिसून येऊ लागते. देव म्हणतात, जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर निश्चिंत राहा. पुढील 2 तासाच्या आत तुझी मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील. बाळा, तुझ्या समस्याही मी जाणतो आणि त्यावर उपायही मीच करणार आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला अंधारातून चालावे लागत नाही. माझ्या प्रकाशाने तो सर्व दिवस खूप काही प्रकाशमान, तेजस्वी अशा प्रकाशात चालू लागतो, कारण त्याच्या जीवनातील तो अंधकार कायमचा दूर करण्याचे सामर्थ्य त्याच्या देवात आहे. त्याने फक्त त्याच्या देवावर विश्वास ठेवून पाऊले पुढे टाकत जावी आणि त्याच्या जीवनात ते सुखद अनुभव योग्य वेळेवर येताना अनुभव घ्यावा. स्वामी म्हणतात, बाळा, मार्ग सापडत नसेल तर मी तो तुला दाखवेल. मार्ग चुकला असेल तर नीट त्या मार्गावर तुला घेऊन जाईल. वाट दिसत नसेल तर मी दाखवून देईल. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर माझे चमत्कार तुला प्राप्त होतील. स्वामी म्हणतात, बाळा, तुझे अश्रू पुसण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. हा संदेश तेच ऐकू शकतील ज्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे, जे माझ्या भक्तीत रममान आहेत, जे माझा जप निरंतर करत आहेत, जे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून आपले जीवन माझ्या चरणी सोपवत आहेत. तेच माझा हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकतील, कारण त्यांच्यासाठी मी अद्भुत आशीर्वाद देऊ इच्छितो. त्यांच्या कल्पनांच्याही पलीकडे त्यांच्या आयुष्यात ज्या काही कठीण गोष्टी होत्या त्या आता सुखद लाभात परिवर्तित करून
मी त्यांच्यासाठी आनंदाचे क्षण देण्यासाठी आलो आहे. जर तू चुकून किंवा लक्षपूर्वक या संदेशापर्यंत आला आहेस तर भिवू नकोस बाळा. मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे याचा अनुभव तुला येईल. तुझ्या इच्छा, तुझ्या अपेक्षा पूर्ण करून देणारा हा संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेशील त्याच्या काही काळातच तुझी मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येतील. तू जे काही मागून विसरला आहेस, पण तुझा देव ते सर्व काही देण्यासाठी आज तुझ्यापुढे उभा आहे. तू फक्त इच्छा माग आणि तुझा देव तुला ते देईल यावर विश्वास ठेव. तुझ्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य होताना तुला दिसू लागतील. सर्व काही कठीण काळ संपून जाईल. विश्वासाने पुढे पाऊले टाकत राहा. तू माझ्या शक्तीवर विश्वास ठेवला आहेस म्हणूनच हा संदेश तू इथवर ऐकला आहेस. पुढील काही क्षण ऐकून घे, कारण तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, कधीकधी जग तुझ्यावर हसेल, कधीकधी तुझ्यावर राग, द्वेष आणि मत्सराने सुद्धा तुझ्याकडे पाहील. कुणी तुला काहीतरी उणे देखील बोलेल, पण ते सर्व काही राग, द्वेष आणि मत्सर बाजूला सारणारा माझा आशीर्वाद ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हा तुझ्या मनाला होणाऱ्या वेदना, दुःख संपेल. कारण माझे आशीर्वाद तुला प्राप्त होतील. तुझी इच्छा काही असो, पण मी तुला ते देईल ज्यासाठी तू निर्माण झाला आहेस. बाळा, तुझ्या आशा अपेक्षांच्याही पलीकडे काहीतरी भेटवस्तू मी तुझ्यासाठी पाठवत आहे. विश्वासाने ती स्वीकार करणारे आशीर्वाद जेव्हा तुझ्या मार्गात येतील तेव्हा ते तुला अद्भुत आणि आश्चर्यकारक करतील. कारण ते दैवी चमत्कार जे तुला प्राप्त होतील त्यासाठी तुझी निवड करण्यात आली आहे. देवाची योजना तुझ्या मनाच्या पलीकडे अद्भुत आहे. खूप काही असे आहे जे आज तुला प्राप्त जरी नसले तरी ते उद्या तुझ्या जवळ असेल. बाळा, आज जे कोणी हा परम पवित्र संदेश ऐकत आहे त्यांच्या जीवनातील तो अंधकार नष्ट होऊन सुख, समृद्धी आणि संपत्तीने संपूर्ण कुटुंब आनंदित होईल. असे माझे आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करण्यासाठी आले आहेत. त्याचा मनपूर्वक स्वीकार करा. सर्व काही योग्य वेळेवर तुम्हाला दिल्या जाईल. निश्चिंत रहा. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसेल. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. स्वामी प्रिय बाळांनो, ज्यांनी कोणी हा स्वामी संदेश ऐकला आहे त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत. त्यांच्या मार्गात येणारे अडथळे नष्ट करोत. त्यांच्या घरी सुख, समृद्धी, भरभराट आणि त्यांच्या मुलाबाळांना सुखाची आणि प्रगतीची वाट देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.